महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय असलेला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये आता SIT चौकशी सुरू असून SIT चौकशीच्या माध्यमातून नवनवीन खुलासे जे आहेत या प्रकरणामध्ये समोर येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। भोंदूबाबा अशोक खरात जो आहे सध्या त्यांचं वय 60 वर्ष आहे। 60 वर्षाचे भोंदूबाबा अशोक खरात महिलेवर कशा पद्धतीने अत्याचार करायचे त्यांचे नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते समोर येत आहेत। तब्बल 58 व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावर सध्या समोर आल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। 58 पेक्षा अधिक काहीसे व्हिडिओ जे आहेत ते देखील त्यांच्या असल्याचं आता या चौकशीच्या माध्यमातून समोर आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर भोंदूबाबा अशोक खरात जो आहे तो आपल्या भावना जे आहेत ते कशा पद्धतीने उत्तेजित करायचा, महिलेवर कशा पद्धतीने भावना उत्तेजित करून त्यांना काही मोहामध्ये बळी पाडून त्यांच्यावर कशा पद्धतीने अत्याचार करायचा ह्या विषयीची जी माहिती आहे ती आता समोर आलेली आहे। SIT चौकशीच्या माध्यमातून नवनवीन ज्या खुलासे आहेत ते समोर आलेले आहेत। 60 वर्षाचे भोंदूबाबा अशोक खरात जो आहे तो आपल्या भावना कशा पद्धतीने उत्तेजित करायचा, महिलेला कशा पद्धतीने आपल्या मोहामध्ये पाडायचा आणि त्यांच्यावर कशा पद्धतीने अत्याचार करायचा ह्या विषयीची जी माहिती आहे ती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। नाशिक जिल्ह्यामधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेला आलेलं आहे। वयाच्या 60 वर्षी भोंदूबाबा अशोक खरात जो आहे तो महिलेला कशा पद्धतीने आपल्या मोहात पाडायचा, त्यांना मी तुमचा कृष्ण तुम्ही माझी राधा असं म्हणून कशा पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार करायचा तब्बल 58 व्हिडिओ जे आहेत ते अशोक खरात यांचे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। याचबरोबर 58 पेक्षा अधिक जे व्हिडिओ आहेत ते समोर येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। अशोक खरात जो आहे तो आपल्या भावना उत्तेजित करायचा, महिलेला कशा पद्धतीने आपल्या गळ्याला लावायचा आणि त्यांच्यावर कशा पद्धतीने अत्याचार करायचा या विषयीची जी आता काही खुलासे आहेत ते समोर आलेले आहेत। भोंदूबाबा अशोक खरात जो आहे तो महिला अत्याचार प्रकरणामध्ये त्यांना पोलिसांनी अटक केली। अटक केल्यानंतर तब्बल 13 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली। पोलीस कोठडीच्या सुनावल्याच्या नंतर SITच्या मार्फत त्यांची कसून चौकशी देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। या चौकशीमध्ये भोंदूबाबा अशोक खरात जो आहे तो आपल्या भावना उत्तेजित करण्यासाठी शक्तिवर्धक गोळ्याचं नियमित सेवन करायचा। अशोक खरात जो आहे तो नियमित शक्तिवर्धक गोळ्याचं सेवन करायचा, महिलेला आपल्या जाळ्यामध्ये ओढायचा आणि मी तुमचा कृष्ण तुम्ही माझी राधा असा भावनिक खेळ करून त्या महिलेवर अत्याचार करायचा। या SIT चौकशीच्या माध्यमातून ही माहिती समोर आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। अशोक खरात जो आहे तो नियमित शक्तिवर्धक गोळ्या ज्या आहेत त्या सेवन करीत असल्यामुळे त्यांना अर्धांग वायूचा झटका देखील आला होता। परंतु अर्धांग वायूचा झटका आला कीच अशोक खरात जो आहे तो लगेच डॉक्टरांकडे गेले आणि त्यांच्यावर उपचार केला। आपण जर पाहिलं तर भोंदूबाबा अशोक खरात जो आहे तो त्यांचा एक डोळा आणि एक हात कशा पद्धतीने निकामी असल्याचं आपल्याला महिलेवर अत्याचार करीत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळालेला आहे। भोंदूबाबा अशोक खरात जो आहे तो आपल्या भावना उत्तेजित करण्यासाठी नियमित ह्या गोळ्या सेवन करीत असल्यामुळे त्यांच्यावर अर्धांग वायूचा झटका आला होता। ते इथपर्यंतच थांबले नाही तर अर्धांग वायूचा झटका येऊन उपचार केल्याच्या नंतर देखील अशोक खरात जो आहे तो आपल्या भावना उत्तेजित करण्यासाठी शक्तिवर्धक ज्या गोळ्या आहेत त्या नियमित सेवन करीत राहत होते। या गोळ्यांचं सेवन करून महिलेला आपल्या जाळ्यामध्ये ओढायचे आणि त्यांच्या भावनाशी खेळायचे आणि त्या महिलेवर अत्याचार करायचे। वयाच्या 60 वर्षे देखील भोंदूबाबा अशोक खरात कशा पद्धतीने महिलेवर अत्याचार करीत होते त्याचे व्हिडिओ जे आहेत ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। वयाच्या 60 वर्ष जरी झाले असले तरी मात्र भोंदूबाबा अशोक खरात जो आहे तो आपल्या भावना उत्तेजित करण्यासाठी शक्तिवर्धक गोळ्याचा वापर करीत असल्याचं या चौकशीच्या माध्यमातून समोर आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। 60 वर्ष असलेला अशोक खरात जो आहे तो नियमित शक्तिवर्धक गोळ्याचं सेवन करून त्यानंतर महिलेवर अत्याचार करीत असल्याचा जो धक्कादायक हा प्रकार आहे तो समोर आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे।
अशोक खरात प्रकरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.